नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आईसोबत आईच्या हातची झणझणीत अशी मस्त चवीची कटाची आमटी कशी करायची त्याची रेसिपी आज आपण पाहून घेऊया. आधी आपण पुरणपोळी किंवा पुरणाच्या दिंडाच्या व्हिडिओमध्ये पुरण कसं शिजवायचं ते पाहिलंय, तरी देखील थोडक्यात सांगते. हरभऱ्याची डाळ आम्ही 2 कुकरच्या डब्यामध्ये अर्धी अर्धी टाकून त्यामध्ये स्वच्छ धुवून डबल पाणी टाकलं होतं आणि पुरणाला छान रंग येण्यासाठी 2-2 चिमूट हळद टाकली होती. डाळ सॉफ्ट शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं होतं, जेणेकरून डाळ उतू जात नाही. आता याला आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपली डाळ शिजली, ती गाळून घेऊ आपण. आपली डाळ चांगली निथळून निघाली. ह्या येळवणीची आता आपण आमटी बनवणार आहोत. आता हे आपण थोडी कटाच्या आमटीसाठी थोडी डाळ आपण काढू साईडला आणि मिक्सर मधून बारीक करू. आता आपल्याला येळवणीची आमटी करायची ना, तर त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलाय कापून, हे खोबरं, मुठभर कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि 20-25 लसूण पाकळ्या. आता हे आपण कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घ्यायचं. कांदा हा अशा प्रकारे आईने 4 भाग करून घेतलेले आहेत, जेणेकरून मागून आपल्याला पकडायला सोपं पडतं भाजताना. आता आपण हा कांदा असा भाजायला ठेवूया आणि एका साईडला मी खोबरं पण ठेवते भाजायला. अशी जाळी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता. खोबरं आपलं भाजून झालंय, कारण ते लगेच भाजलं जातं, कांद्याला वेळ लागतो. आता कांदा भाजून होतोय आपला कांदा. आता आपण मध्ये मध्ये पलटत राहायचा. 2-3 मिनिटात कांदा भाजून झाला आपला. आता आपण काढून घेऊ. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. बऱ्याच जणांना जास्त काळा झालेला भाग आवडत नाही, तर तो तुमच्या इच्छेप्रमाणे काढून टाकला तरी चालतो, पण त्याचा याने वाटणाला छान फ्लेवर येतो. आता हे थंड झालेलं आहे, तर हे आपण मिक्सर मधून वाटून घेऊया. आता हे जी छान बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आमटी छान मिळून येते. आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, बारीक केलंय मी. आपलं मी पातेलं ठेवलंय कटाची आमटी करायला. पातेलं तापलंय, मी ह्याच्यात 4-5 चमचे तेल घालते. आता तेल तापलंय, आपण मोहरी घालू. मोहरी तर तळली, आता आपण जिरे टाकू. हे झालं की आपण कढीपत्ता घालायचा. 1 चिमूट हिंग टाकला. आता हा आपण मसाला घालू. कोणत्याही भाजीला फोडणी देताना बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे फोडणी करपत नाही आणि भाजीला चव येते. आता ही मसाला भाजत आलाय. घरगुती मी 2 चमचे काळा मसाला घेतलाय आणि बेडगी 1 चमचा घेतलाय. हे आता ह्याच्यामध्ये टाकते. आणि ह्याच्यामध्ये असं जर तिखट घालून केलं ना, छान कलर पण येतो आणि जास्त कट येतो ह्याला. ह्याला तेल सुटेपर्यंत मी भाजलाय मसाला. आता आपण ह्याच्यामध्ये येळवणीचं पाणी ओतायचं. आता आपल्याला कटाला घट्टपणा येण्यासाठी मी याची डाळ बारीक करून कटाच्या आमटीमध्ये टाकणार आहे. आता हे मिक्सरचं भांड्यातलं मी पाणी घेतलंय करून, त्याच्यामध्ये मी डाळ टाकते. आता मी ह्याच्यामध्ये हे घालते पाणी. आता ही आमटी आपली फोडणी घालून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालू. हे उकळेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर उकळायला लागलं की 1-5 मिनिटं बारीक गॅसवर उकळू द्यायचं. आता ही कटाची आमटी आपली उकळायला लागली. आता आपण 7 ते 8 मिनिट मंद आचेवरती याला छानपैकी उकळून द्यायचंय.
आता 5-7 मिनिटं आमटी उकळून झालेली आहे आणि कट किती छान आलाय बघा. आमटी जशी थंड होईल तशी त्याला कट पण छान येतो. आता आपली आमटी होऊन जवळजवळ 7-8 मिनिटं झालेले आहेत आणि आणखीन जास्त कट याला आलेला आहे. घरभर मस्त सुगंध दरवळत आहे. आता आपण हे सर्व करूया. तर मस्त अशी आईच्या हातची कटाची आमटी तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.